फडणवीसांचा कारभार म्हणजे कावळ्याचा दरबार झालाय। रोज कोणीतरी घाण करतंय आणि फडणवीस पाणी घेऊन ती घाण साफ करायला पुढेच अग्रेसर असता। तुम्ही बघा, दादांच्या निधनादिवशीच 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जाचं प्रमाणपत्र दिल्याच्या निर्णयाला स्थगिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानंतर कारवाई। घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्याही सूचना। रोज एक चौकशी समिती, रोज एक आश्वासन कारवाई करायचं, पण कारवाई कुणावरतीच नाही। विचार करा तुम्ही, अजितदादा गेले त्या दिवशी अख्खा महाराष्ट्र शोकमग्न होता, दुःखाच्या डोंगराखाली दबल्या गेला होता। पूर्ण महाराष्ट्र दुःखामध्ये असताना स्वतः फडणवीसांनी शासकीय दुखवटा जाहीर केलेला असताना पण मंत्रालयामध्ये कामकाज सुरू होतं आणि ते कामकाज सुरू असताना 75 शाळांना अल्पसंख्याक शाळांचा दर्जा दिला गेला। त्याच्यामध्ये पोद्दार इंटरनॅशनल स्कूल पण आहे। म्हणजे विचार करा किती पैसा वाहत असेल। मग फडणवीस आता आले लगेच बादलीमध्ये पाणी घेऊन आणि ती घाण साफ करायची म्हणे यांच्यावरती कारवाई होणार, या निर्णयाला स्थगिती वगैरे वगैरे वगैरे। फडणवीस तुम्ही फक्त घाण साफ करायलाच आहेत का हो? बरं, तुमचा धाक नाहीये का त्या मंत्रालयामध्ये? काल परवा एका अधिकाऱ्याने त्या मंत्रालयात तुमच्या नाकावरती टिच्चून लाच घेतली। मग लाच घेतलेल्या मंत्रिमंडळाचा मंत्री पळून गेला। मागचे 3 दिवस झालं तो नॉट रिचेबलच आहे। त्यानंतर प्रकरण आलं की अजितदादांच्या निधनाच्या दिवशीच 75 शाळांना अल्पसंख्याक शाळांचा दर्जा दिला गेला। म्हणजे किती किती दुर्दैवी गोष्ट आहे, किती वाईट गोष्ट आहे। मग आता तुम्ही त्याला स्थगिती दिली, तुम्ही तिथं चौकशी समिती नेमणार आणि दोषींवरती कठोर कारवाई करणार। असं झालं, कावळ्याच्या हाती दिला कारभार आणि त्याने रोज हगून भरला दरबार। आणि तशीच अवस्था आहे तुमची। ना तुमचा कोणाला धाक आहे, ना तुम्हाला कोण मानतं, तुम्हाला सगळे कोलतात आणि हेच सत्य परिस्थिती आहे। पण एक गोष्ट तर नक्की आहे, महाराष्ट्राच्या मंत्रालयामधून व्यवस्थित निर्णय होत नाहीयेत। तिथं प्रत्येक जवळच्या माणसाच्या फायद्यासाठीच निर्णय घेतले जात आहेत आणि त्याच्यावरती फडणवीसांचं कोणतंच लक्ष नाहीये। फक्त आणि फक्त ह्यांचं लक्ष आहे निवडणुकांवरती आणि त्या कशा जिंकायच्या याच्यावरती।